नमस्कार, श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत खरबूजची आईस्क्रीम. तर ही आईस्क्रीम बनवायला खूप सोपी आहे आणि खायला पण खूप स्वादिष्ट अशी लागते. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून पहा. तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं आईस्क्रीम बनवण्यासाठी मी एक खरबूज घेतलेला आहे. आता हे खरबूज कट करून घेऊया. तर मधोमध मी कट करून घेत आहे. हे बघा, या पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे. आता या खरबूज मधल्या ह्या बिया काढून घ्यायच्या आहेत. चमचांच्या साहाय्याने मी बी काढून घेत आहे खरबूज मधले सर्व. हे बघा, इथं मी सर्व छान असं खरबुजामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आता या खरबुजाचा गर काढून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने मी सर्व गर काढून घेत आहे. हे बघा, इथं मी सर्व खरबुजाचा गर काढून घेतलेला आहे. आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये हे खरबुजाचा सर्व गर घालून घ्यायचं आहे. यामध्ये 2 चमचे साखर, 2 चमचे मिल्क पावडर आणि थोडीशी वेलची पूड घालून घ्यायची आहे. आणि यामध्ये मी इथं हे बघा 1 कपभर असं दूध घेतलेलं आहे, ते घालून घेत आहे. आता हे सर्व साहित्य मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. हे बघा, इथं मी वाटून घेतलेलं आहे. मिक्सरला एकदम बारीक असं करून घेतलेलं आहे. बघू शकता एकदम स्मूथ असं ही बॅटर तयार झालेलं आहे. या पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. आता इथं माझ्याकडे कुल्फी मोड आहे. यामध्ये मी हे बॅटर ओतून घेत आहे. बघू शकता तुम्ही, या पद्धतीने मी सर्व याच्यामध्ये बॅटर ओतून घेतलेलं आहे. आता याचे झाकण लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे कुल्फी मोड नसतील तर तुम्ही ग्लासमध्ये किंवा कपामध्ये कशामध्ये पण आईस्क्रीम बनवू शकता. तर आता यामध्ये मी आईस्क्रीमच्या काड्या घेतलेले आहे, ते घालून घेत आहे. या सर्व याच्यामध्ये मी आईस्क्रीमच्या काड्या लावून घेतलेल्या आहेत. बघू शकतात. आता हे आईस्क्रीम आपल्याला फ्रीजरमध्ये 6 ते 7 तासासाठी ठेवून द्यायची आहे. हे बघा, इथंच मी 6 ते 7 तास अशी आईस्क्रीम फ्रीजरमध्ये ठेवून दिलेली होती. आता त्यानंतर मी साईडला काढून घेतलेली आहे. कुल्फी छान अशी आपली सेट झालेली आहे. बघा, या पद्धतीने दोन्ही हाताने रब करून घ्यायची आहे. रब करूनच यामधून आईस्क्रीम काढून घ्यायची आहे. हे बघा, इथं मी 2 ते 3 आईस्क्रीम काढून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही किती छान अशा दिसत आहेत आणि खायला पण खूप स्वादिष्ट अशा लागतात. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून पहा. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.